आजकाल माणसं मोठी झाली, आजकाल माणसं श्रीमंत झाली, आजकाल माणसाकडे पैसा आला. तर एक सांगू सांगू आज लोक समृद्ध झाली, पण आज आज हायवेची समृद्धी आज नात्यातली समृद्धी घेऊन गेली. नात्यातली समृद्धी घेऊन गेली. लक्षात घ्या. रात्री टीव्हीवर बातमी आली, सरकारने सांगितलं आजपासून भावाच्या वाटणीमध्ये बहिणीचा हिस्सा असेल. यानं त्या ठिकाणी ती टीव्हीवर बातमी बघितली, स्वतःच्या बायकोला सांगितले, बघ तुझ्या भावाला सांग तुझ्या हिस्स्यामधली अर्धी जमीन माझ्या नावावर. त्याने सांगितलं, अहो ऐका ना, ऐका ना, ऐका ना, माझ्या भावाकडे अहो 5 एकर जमीन आहे. हो कसं बस त्याच्यावर पोट भरतोय, आणि त्याच्यातली अर्धी जमीन म्हणजे 2.5 एकर जमीन जर माझ्या नावावर केली तर माझ्या भावानं काय खायचं, काय खायचं. नका हो, असं नका करू. त्याने सांगितलं, नाही नाही, सरकारनं सांगितलंय तुझा हक्क आहे, नाही तर तुला मी घरात ठेवणार नाही. त्यावेळेस तिने सांगितलं, ठीक आहे, माझ्या भावाकडे मी अर्धी जमीन मागून घेते, पण त्याच्या आधी तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्हाला एक काम करावं लागेल. तुमची जी बहीण आहे ना, तिच्या नावावर तुमची जी 10 एकर जमीन आहे ना, त्याच्यातली अर्धी जमीन 5 एकर तुमच्या बहिणीच्या नावावर करा. तेव्हा मी माझ्या भावाला सांगते 2.5 एकर जमीन माझ्या नावावर करा. लक्षात. आज लोक समृद्ध झाली, आज प्रगतशील झाली. या समृद्धीचे अनेक लोकांना पैसे मिळाले, अनेक लोकांनी पैसे मिळवले. पण एक सांगू, त्या पैशाच्या पायी अनेक बहिणींनी आपला लहानपणाचा मित्र, आपला प्रेमाचा भाऊ त्या ठिकाणी जीवनाचं नातं संपवलं. महाराज, जीवनाचं नातं संपवलं. लक्षात, जीवनाचं नातं संपवलं. तुम्ही लहानपण तुमचं माय ऐका, तुम्ही तुमचं लहानपण आठवा. माय लहानपण आठवा. लहानपणी तुम्ही मोठ्या होतात, तुमचा भाऊ लहान होता. तुम्ही जेव्हा शाळेत गेला ना, शाळेत गेल्यानंतर तुम्हाला जर एखाद्याने तुमची खोड काढली ना, तुमचा लहान भाऊ असेल, तुमची जर खोड काढली ना, भाऊ पळत यायचा आणि सांगायचं, हे बघ माझ्या बहिणीला जर धक्का जरी लावला ना, तर तुझा इकडचा गाल तिकडं कर, तिकडं कर. त्याला भाऊ म्हणतात. शाळेतून घरी आल्यानंतर बहीण असा काला करायची, टोपल्यामध्ये अर्धी भाकर असेल, दूध टाकलेला आहे, आणि बहीण तो घास तोंडामध्ये टाकणार, तोंडामध्ये तो घास घालणार, तेवढ्यामध्ये भाऊ आवाज द्यायचा, अगं ताई, अगं ए ताई, अगं भूक लागली ग ताई. काही पैशासाठी आज ते नातं संपुष्टात आलं. ते नातं संपलं संपलं बहीण भावाचं. लोक प्रगतशील झाली, लोक प्रगतीच्या पथावर गेली, पण काही पैशामुळं बहीण भावाचं नातं त्या ठिकाणी संपलंय. तुम्ही विचार करा, दोघच बहीण भाऊ घरात आहे, वडील वारले, आई वारली, भावंडाचं कोणीच नाही, आणि तेव्हा भाऊ मोठा आहे. बघता बघता तो भाऊ दिवसभर शाळा करायचा, रात्रीचं काम करायचा, आणि बहिणीला त्या ठिकाणी शिकवायचा. बघता बघता त्यानं बहिणीची 12वी केली. 12वी पर्यंत भावानं शिक्षण केलं, आणि शिक्षण केल्यानंतर विचार केला, आता आपल्या बहिणीला त्या ठिकाणी स्थळ बघितलं पाहिजे. स्थळ बघू लागला. एक स्थळ आलं, आणि स्थळ आल्यानंतर सांगितलं, मुलाला शेती नाही, टेम्पररी नोकरी आहे. भावाने सांगितलं, नाही, माझ्या बहिणीचं लग्न मला चांगल्या घरात करायचं. पण बहिणीने सांगितलं, दादा ऐक ना, हे दादा, अरे आपली परिस्थिती नाजूक आहे रे. चांगलं घर बघायचं म्हणलं की चांगला हुंडा द्यावा लागेल, चांगला पैसा द्यावा लागेल, चांगलं लग्न करून द्यावं लागेल. आपल्याकडं पैसा नाही दादा, मी आहे तसं ऍडजस्ट करते दादा. दादा अरे तू मला लहानचं मोठं केलं ना दादा, तेच भरपूर झालं, मी आहे तसं ऍडजस्ट करल. आणि बहिणीने सांगितलं, आणि भावाने त्या ठिकाणी त्या मुलाशी लग्न लावून दिलं. लग्न लावल्यानंतर बहिणीने महाराज त्या ठिकाणी लग्नाचं दृश्य फार कारुण्यमय असतं. ती मुलगी आपल्या नात्यातलीच असली पाहिजे असं काय, ती मुलगी आपल्या जवळचीच असली पाहिजे असं काय, ती मुलगी आपल्या सोयऱ्या धाऱ्यातलीच असली पाहिजे असं काय. त्या मुलीला वाटी लावत असताना जड अंतकरणाच्या माणसाच्या हृदयाला महाराज त्या ठिकाणी पाझर फुटतो. महाराज लक्षात घ्या, पाझर फुटतो.
मुलीला वाटी लावायचं. तो भाऊ त्या ठिकाणी बहिणीला सांगतो, दिदे, अगं दिदे, आपली परिस्थिती नाजूक आहे ग. मी तुझ्यासाठी आजपर्यंत एवढंच करू शकलो, अगं मला माफ कर. त्यावेळेस ती बहीण भावाचा हात पकडते, सांगते, दादा, अरे तू माझ्यासाठी खूप काही केलं रे, अजून फक्त जाता जाता दोनच गोष्टी मागते, दोनच गोष्टी दादा, दोनच गोष्टी दादा. रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 सणाला मी विसरू नको मला, कारण त्या दिवशी दादा तुझी प्रकर्षपणे मला जाणीव होईल, प्रकर्षपणे जाणीव होईल, असं सांगितलं. आणि मुलीला त्या ठिकाणी वाटी लावलं दादा. मुलीला वाटी लावल्यानंतर भावाने महाराज त्या ठिकाणी चांगलं शिक्षण केलं. मुंबई सारख्या ठिकाणी गेल्यानंतर चांगली नोकरी लागली, चांगला पैसा मिळाला, चांगला साहेब झाला, लग्नही केलं. बघता बघता 1 2 3 4 वर्ष निघून गेले. बहीण विचार करू लागली, भावाची परिस्थिती नाजूक आहे, येता येत नसल. पण एक दिवस तिला आठवण आली आणि तिने न राहून दिवाळीचा सण जवळ आलेला आहे, भाऊबीज जवळ आलेली आहे. भावाला पत्र लिहिलं, दादा, अरे खूप दिवस झाले रे, भेटला नाही रे दादा, दादा अरे भेटायला ये रे दादा, भेटायला ये दादा. पत्र लिहिलं. भाऊबीजेचा सण जवळ आला, होली पतिप्रदा गेली, भाऊबीजेचा दिवस उजाडलाय. भाऊबीजेचा दिवस उजाडलेला आहे. ती बहीण तिच्या भावाची वाट बघत आहे. घरामध्ये सासू आहे, त्या सासूला सुद्धा मुलीचे त्या ठिकाणी मनाची घालमेल कळतीये, हिचा भाऊ नाही आलाय. नवऱ्याला सुद्धा कळतंय, पण काय करणार महाराज, ती मुलगी कुणापाशी व्यक्त होणार, कुणाला दुःख सांगणार, कुणाला दुःख सांगणार. कारण मुलगी आपल्या माहेरी काही जरी झालं तरी माहेरचं महाराज मान खाली जाणार नाही, ही गॅरंटी, ही शाश्वती ती मुलगी घेत असते, प्रयत्न करत असते. माझ्या आईला कोणी काय बोललं नाही पाहिजे. मुलगी जर घरामध्ये काही चुकली, सासूने जर म्हणलं ना, अगं तुझ्या आईने तुला हे शिकवलं का, त्यावेळेस ती मुलगी सांगते, अहो सासूबाई, मला काय बोलायचं ते बोलावं, पण माझ्या आईला काही बोलू नका, माझ्या आईला काय बोलायचं, आईला बोलू नका. भाऊबीजेचा दिवस उजाडलाय. त्या बहिणीचा मुलगा म्हणतो, अगं आई, मामा येणार का आज, मामा येणार. त्या बहिणीचं हृदय दाटून आलेलं आहे, रडावं वाटतंय, कुणा जवळ तरी मोकळं व्हावं वाटतंय, पण कसं करावं, काय करावं, कुणापाशी व्यक्त व्हावं. विचार केला, सकाळची बस गावातील, सकाळच्या बसने येईल भाऊ. सकाळची बस आली, सकाळच्या बसने भाऊने आला. दुपारची बस येऊन गेली, दुपारच्या बसने भाऊने आला. संध्याकाळची बस गेली, संध्याकाळची बसने भाऊने आला. मुलाची कशी बशी समजूत काढली, पळत पळत घरात गेली, त्या ठिकाणी कडी लावून घेतली आणि कडी लावून महाराज त्या ठिकाणी ती मुलीने महाराज तिची पेटी उघडली. त्याच्यामध्ये आई बापाचा फोटो होता. तो आई बापाचा फोटो असा छातीला लावला, कवटाळा, आणि त्या ठिकाणी रडू लागला, अगं आई, अगं आई, अगं तू गेली ग, आणि माझा भाऊ, अगं माझा भाऊ या गर्दीत हरवला ग, गर्दीत हरवला. या गर्दीत माझा भाऊ हरवला, माणसाच्या गर्दीत हरवला माझा भाऊ. सांग ना रे दादा, तुला कोणत्या पत्त्यावर शोधाली दादा. अरे तुझा फोन लागत नव्हता, म्हणून वहिनीच्या फोनवर की फोन केला, पण तिने रॉंग नंबर म्हणून माझा फोन कट केला. तू तिला काही नको बोलू. अरे दादा, तू तिला काहीच नको बोलू, मला फक्त सांग मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला. अरे अरे दादा, काही दिवसापूर्वी तुझ्या माझ्या यांचं त्या ठिकाणी काम गेलंय रे, काम गेलं, बेवार असं झालोय दादा, आम्ही घरामध्ये जगणं मुश्किल झालंय. पण दादा तू वाईट वाटून नको घेऊ, तुझ्यासाठी मी कपडे घेईन, तुझ्यासाठी शर्ट घेईन. मला सांग तुला कोणत्या कलरचा शर्ट घेऊ, फक्त मला सांग तुला कोणत्या मी पत्त्यावर भेटायला, कोणत्या पत्त्यावर मी भेटायला. ती मुलगी सांगते, दादा अरे नको तुझा पैसा अडका, नको तुझं धन दौलत, नको तुझी इस्टेट. फक्त दादा घरी आल्यानंतर
हा तुझ्या घरी आल्यानंतर ना दादा हा चटणी भाकर असू दे, ती चटणी भाकर मी आनंदाने खाईन, फक्त सांग ना दादा मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला. ती मुलगी म्हणते, अरे गर्दीत माणसाच्या हरवला माझा भाऊ. या समाजाच्या गर्दीमध्ये दादा तुम्हाला विसरलाय रे, अरे मला विसरू नको. त्या दिवशी मुलीला होणाऱ्या यातना, मुलीला होणाऱ्या वेदना त्या मुलीलाच माहिती आहे. आणि माय काही पैशासाठी आज आपण भावाच्या वाटणीमध्ये हिस्सा मागतोय. विचार करा आपण चाललोय कुठं. ज्या आईच्या लेकर उदरी तुम्ही जन्माला आला, एका ठिकाणी राहिला आणि काही पैशासाठी फक्त ज्या भावानं तुमच्यासाठी लग्नाच्या थाटामध्ये मिरवला, माझी बहीण माझी ताई मोठ्या झाल्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर कधी तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरानं बघितलं ना, तर 4 मुलांना घेऊन त्याच ठिकाणी त्याला समोरच्या मुलाला तुडवलं. कारण त्याची बहीण त्याच्यासाठी त्याचा श्वास होती, त्याची बहीण त्याच्यासाठी त्याचा मान होती, त्याच्या डोक्यावरचा ताज होती. आणि तीच बहीण काही पैशासाठी या समृद्धी महामार्गाने अनेक लोकांचे नाते मार्ग उघड्यावर आणले, लक्षात घ्या. नाते संपुटात आणले, लक्षात घ्या. तेव्हा माफ करा थोडस बाहेर गेलो, पण आज ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. द्रौपदीने तिच्या भावासाठी काहीतरी केलं म्हणून देव पळत आला, लक्षात घ्या. देव पळत आला. तसं भावाकडं काही जरी नसलं ना, भाऊ भिकारी जरी असला, पण तुम्ही त्याच्या दारात गेला ना, हलकी कवीना साडी घेतोच. आणि माय लक्षात घ्या, तुमच्या ताटामध्ये काहीतरी टाकतो, त्याचं नाव भाऊ आहे. आणि भगवंत त्या द्रौपदीसाठी साडी झाले, लक्षात घ्या. साडी झाली. देव भक्तासाठी कधी येतो, फक्त तेवढा देवावर विश्वास पाहिजे.